नमस्कार सर. हां, नमस्कार बोला. सर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलं होतं, की नुकसान भरपाई, पीक विमा हे दोन्ही एकत्र येणार आणि कोणत्या तारखेला येणार सांगितलं होतं तुम्ही. तर सर आता हं, पुढील अपडेट काही आलेली आहे का शासनाच्या माध्यमातून कोणत्या तारखेला येणार, कोणत्या शेतकऱ्याला भेटणार? हं. सॉरी हे जे आहे पीक विमा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई. आता पीक विमा वेगळा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई वेगळी. हां. आता पीक विमा संदर्भात आपण जर सांगायला गेलो तर आता फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे आणि या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 25% किंवा 75% जे काही क्लेमचं कॅल्क्युलेशन सेटलमेंट विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाईल, त्या माध्यमातून जे काही सेटलमेंट झालेली रक्कम आहे, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर विमा कंपनीच्या माध्यमातून आता वर्ग करण्यात येणार आहे. अशा पद्धतीचं नवीन अपडेट आहे. ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा, याचबरोबर हिंगोली जिल्हा, याचबरोबर नांदेड जिल्हा, याचबरोबर लातूर जिल्हा, याचबरोबर बीड जिल्हा, याचबरोबर जालना, याचबरोबर आपण जर पाहिलं तर परभणी जिल्हा, याचबरोबर धाराशिव जिल्हा, या मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम 2024चा 25% असेल किंवा 75% असेल तो पीक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. क्लेमचं सेटलमेंट कॅल्क्युलेशन सध्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे कॅल्क्युलेशन झालेली जी काही रक्कम कॅल्क्युलेटेड रक्कम जी आहे, ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता रक्कम जमा होणार आहे. याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर अमरावती असेल, अकोला असेल, बुलढाणा असेल, यवतमाळ असेल, याचबरोबर उर्वरित काही जिल्हे असेल, नाशिक असेल, पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर असेल, याचबरोबर आपण जर पाहिलं तर बाकीचे जिल्हे असेल, गोंदिया असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, या सर्व जिल्ह्यामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम विमा कंपनीकडे वैयक्तिक क्लेम दाखल केले होते, अशा वैयक्तिक दाखल केलेल्या क्लेमचं कॅल्क्युलेशन विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि हे कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावर क्लेम कॅल्क्युलेटेड रक्कम जी आहे, ती विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे, म्हणजेच जमा करण्यात येणार आहे. अशा संदर्भातलं पीक विम्याचं अपडेट आहे. आता याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई. आपण जर पाहिलं तर राज्य सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाई करता 3 वेगवेगळे जी-आर काढले होते. ज्याच्यामध्ये 23 सप्टेंबर 2024 चा जी-आर, याचबरोबर 4 ऑक्टोबर 2024 चा जी-आर आणि 10 डिसेंबर 2024 चा जी-आर. या 3 वेगवेगळ्या जी-आरनुसार जवळपास 45 लाख शेतकऱ्यांना, 45 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 5,500 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेली होती. आणि त्याच्यापैकी ज्या ज्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या के-वाय-सीच्या याद्या आलेल्या होत्या, अशा के-वाय-सीच्या याद्या आलेल्या शेतकऱ्यांनी के-वाय-सी केली आहे आणि त्यातल्या काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई ऑलरेडी जमा झालेली आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर के-वाय-सी करून घ्यावी. आणि काही शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडलेला असेल, मग आम्ही के-वाय-सी केली आहे, परंतु आमच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा झालं नाही. त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की 15 दिवसामध्ये के-वाय-सी केल्याच्या बाद हे अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होत असं शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या अद्यापही के-वाय-सीच्या याद्या आलेल्या नाहीत, त्या शेतकऱ्यांचं तहसील प्रशासनाच्या माध्यमातून याद्या बनवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे याद्या बनवल्यावर त्या शेतकऱ्यांना के-वाय-सी करता येईल आणि के-वाय-सी केल्यावर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये संपूर्ण रक्कम जी आहे जमा होणार आहे. आता याच्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईकरिता हेक्टरी जिरायत पिकासाठी 13,600 रुपये, बागायतीसाठी हेक्टरी 27,000 रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये आणि ही सगळी जी मदत आहे 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. अशा संदर्भातलं एक नवीन अपडेट होतं अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातलं आणि पीक विम्या संदर्भातलं. आता या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये कळवा आणि काय तुमचे प्रश्न असेल तर सांगू शकता. ओके, ओके. धन्यवाद सर. पुढील कमेंटमध्ये जे प्रश्न येणार त्या प्रश्नावरती आपण एक व्हिडिओ बनवू. ओके. तोपर्यंत धन्यवाद सर.